श्री स्वामी समर्थ. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी आज पण तुम्हाला पारंपरिक पद्धतीच्याच रांगोळ्या दाखवणार आहे. कारण या रांगोळ्यांचा आजकाल ऱ्हास झालेला आहे. डिझाईनी, पानं, फुलं वेगवेगळ्या याची खूप फॅशन आलेली आहे. तर या रांगोळी विस्मरणात पडलेल्या आहे. तर या रांगोळ्या कशा काढायच्या, आठवणीत कशा ठेवायच्या हे मी सांगते. आणि या रांगोळीने पण दारात खूप छान दिसतात. त्या देवापुढे पण आपण छोट्या रूपामध्ये काढू शकतो आणि खूप छान दिसतात. काढायला पण सोप्या असतात. हे बघ, हे ठिपके मारायची पण एक कलाच आहे. सारखं अंतर येऊ द्यायचं यांच्यामध्ये आणि हे ठिपके आहे ना, हे एकदम गोल रूपात आले पाहिजे. हे जोडण्याची पण एक कलाच असते. व्यवस्थित एक रूपात एकाच साईजने घेतलेलं तर याला रूप खूप छान येतं. हा एक प्रकार झाला. याच रांगोळीचा आता दुसरा प्रकार दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इथे अशी वाढवायची. हे बघा किती सुंदर दिसते. हाच प्रकार आहे, पण ही वाढवलेली आहे तर ही किती सुंदर दिसते. कधी अशी काढायची, कधी अशी काढायची. आता तिसरा प्रकार दाखवते मी तुम्हाला. पहा, ही 7 ते 1 आणि वरती ही एक लाईन वाढवून घ्यायची 6ची. हे बघा, 4 पर्यंत असे उतरू काढायचे. हे 7 काढायचे आणि हे 4 तसेच वरती पण काढायचे. या रांगोळ्यांचं पण कसं, एखादी ठिपकं सुद्धा जर जोडताना चुकलं ना तर पूर्ण रांगोळी बिघडते.
हे बघा, याला कासवाची म्हणतात रांगोळी, आणि कासवाचं प्रतीक एवढं शुभ मानलेलं आहे ना की खूपच. या कासवाच्या प्रतीकानं याचा अर्थ असा आहे, घरात या कासवाच्या अंगी संयम आणि सहनशीलता असते. ते संयम आणि सहनशीलता आपल्या घरातल्या लोकांच्या अंगी यावी, याचा अर्थ त्याचा होतो या रांगोळीचा अर्थ. हे 4 ते 4 जसे 4 ते 4 हा चौकोन काढून घ्यायचा आणि असे जोडायचे. हे बघा, हा एक प्रकार पण छान दिसतो. हे बघा, ही गरुडाची रांगोळी. हे गरुडाच्या अंगावर इथे खांद्यावर लक्ष्मी नारायण म्हणून याचे प्रतीक काढायचं. हे बघा, ही गरुडाची रांगोळी. अशा खूप आपल्या पारंपरिक रांगोळ्या ते एवढ्या सुंदर दिसतात ना, त्याचा एवढा अर्थ आहे ना की खूपच. तुम्हाला काय सांगू. आता ही रांगोळी आहे ना, ही एकच रांगोळी एवढी वेगवेगळ्या प्रकारे काढली जाते ना की खूप. याला लक्ष्मीचे पावलं, लक्ष्मी पद्म म्हणतात. आता तुम्हाला मी हे या प्रकारचे दाखवले. आता उद्या तुम्हाला याच रांगोळीचे मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे. आज आपल्या रांगोळीचा हा 10वा दिवस आहे, पण 9वा आणि 10वा 2 दिवसामध्ये मी तुम्हाला पारंपरिक रांगोळ्या शिकवलेल्या आहे. तर बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि असेच माझे नवीन पुढे अशा पारंपरिक रांगोळ्या बघण्यासाठी माझा व्हिडिओ बघा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मी नवीन अपलोड व्हिडिओ केला म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.